यशमूलं गुरुकृपा तुझ्या कृपेची ही पूर्णावली अजून जीवा भावात नाही शिरली म्हणूनच अज्ञान दशा उरली आम्हा पाशी जेव्हा तुझे दर्शन घडे उघडतील विशाल ज्ञानाची कवाडे मग मी तूपणाचे पोवाडे ओठचे तेथे पुंडलिक वर्गे हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम माऊली ज्ञानेश्वर महाराज की श्री संत वैराग्यमूर्ती गाडगे महाराज की वंदनीय राष्ट्र संत श्री तुकडोजी महाराज की गुरुवर्य संत श्री अच्युत महाराज की विदेही संत सद्गुरु मोतीराम महाराज की विदेही संत सद्गुरु वसंत माऊली की एक नमन गौरा पार्वती पते हर हर महादेव हर 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 महादेव वैदर्भ देशात ऋणमोचनासी तुकाराम अवतार रजकाचे वंशी करी गाडगे काठी चिंद्रात मोला नमस्कार माझा तयाडे बुजीला असे शांत गंभीर कामी नलोमी म्हणावे कसे हो दयाला धोनी नसे कामना क्रोध आशा मनाला नमस्कार माझा दयाळू बुजीला जो अंध पंगू महारोगियांसी वस्त्रान्न पात्रे देऊनी तोषी सदा धर्म कृत्यात घडून गेला नमस्कार माझा दयाळू बुजीला कुठे घाट मंदिर तशी पान पोई कुठे द्रव्य ते दीन लग्नासी देई कुठे प्रेत संस्कार देवारशाला नमस्कार माझा तयाडे बुजीला कुठे घाट मंदिर हि गोरक्षणी तशा धर्मशाळा सदा वर्तते कुठे नाम सप्ताह तो चालविला
करेना शोक तयाचा निसंग निर्मोह नसे खेद जाला नमस्कार माझा तयाळे बुजीला कसा शोभतो डोलतो प्रेम रंगे हरी कीर्तनी ज्याचे प्रेमन भंगे दया तीव्र बोधे भक्ती खडाला नमस्कार माझा तयाळे मठी पाहता राज्य वैभव जासी परी गाडगे प्रिय चिंता तयासी अति प्रिय करताल भिक्षा जयाला नमस्कार माझा तयाळे बुजीला नमस्कार माझा तयाळे बुजीला गोपाला गोपाला देवकी नंदन गोपाला 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 देवनंदन गोपाला 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 देवकी नंदन गोपाला 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 देवनंदन गोपाला देवकी नंदन गोपाला वासुदेव नंदन 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 गोपाला देवकी नंदन गोपाला गाडगे बाबा गोपाला देवकी नंदन गोपाला गाडगे बाबा गोपाला 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 देवकी नंदन 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 गोपाला बोला श्री संत गाडगे महाराज की जय वंदनीय राष्ट्र संत श्री तुकडोजी महाराज की जय नमः पार्वती पते हर हर महादेव परमपूजनीय श्री गुरुदेव वंदनीय राष्ट्रसंत श्री तुकडोजी महाराज कर्मयोगी वैराग्यमूर्ती श्री संत गाडगे महाराज भगवान श्री गोपाल कृष्ण लाल यांना नमस्कार करून आजच्या या षष्टम दिवसाच्या श्री संत गाडगे महाराज यांच्या चरित्रावर थोडा प्रकाश टाकण्याचा मी प्रयत्न करते. श्री संत गाडगे महाराजांचं चरित्र हे स्टेजवरून सांगणे एवढ्यापुरतंच ते मर्यादित नाही आहे. गाडगे महाराजांचं जर चरित्र सांगायचं असलं तर रणांगणावर उतरावं लागतं. गाडगे महाराजांचं चरित्र हे साधं नाही आहे. जसं युद्ध करायसाठी रणांगणावर योद्ध्याची परीक्षा होते तशीच महाराजांचं चरित्र ऐकणे
आणि सांगणे हे दोघं जण जर खरं रणांगणावर महाराजांसारखे जर उतरले तर खरं त्यांचं चरित्र नाही भाऊ आपण सांगितलं आणि ऐकलं. लाख बोलक्यांहुनी थोरो एकची माझा कर्तबगार. लोक म्हणतात सेवा, आम्हाला सेवा द्या करायला. सेवा सेवा नाव सुंदर दिखता है तो क्या है, तूने सेवा ही न किया है. सुंदर दिसला तरी काय फायदा, तू सेवा नाही केली तर. नवरी खूप सुंदर आहे पण तिला कामच करता येत नसेल तर. नवरी खूप सुंदर आहे, शिकलेली आहे, शिकली शाळे माझरी, परी स्वयंपाक न करता येत घरी, आणि काय करावी, विद्याच्या आतुरीन कामाविना लंगडी ती. पोरगा खूप शिकतो पण शिकल्यानंतरही त्याला गावात पंगत वाढता नाहीये. थोरा मोठ्यांशी कसं बोलावं त्याची त्याला अक्कल नाही. आणि शिकलेला असून सुद्धा शिकलेला असल्यानंतर मग गावात मध्ये एकत्रित कसं राहता येईल, आणि चार चौघांमध्ये बसल्यानंतर बोलावं कसं, याचं ज्याला ज्ञान नसेल मग ते ज्ञान असून सुद्धा कामाचं नाही. त्याला वंदनीय राष्ट्रसंत श्री तुकडोजी महाराज ग्रामगीतेमध्ये पडत मूर्ख म्हणतात. काय म्हणतात? पढत मूर्ख. म्हणजे शिकलेला आहे पण मूर्ख आहे. पण गाडगे महाराजांचं चरित्र हे ह्या स्टेजवर सांगणे आणि मंडपामध्ये बसून ऐकणे त्याच्यापेक्षा रणांगणावर युद्ध खेळण्यासारखं महाराजांचं चरित्र आहे. बोले तैसा चाले त्याची मंदावी पाऊले, बोले तैसा चाले. आणि महाराजांचं बोलणं आणि करणं नाही, लाईन आहे पण ते थोडं कमी जास्त आहे. श्री संत गाडगे महाराजांचे बोलणे आणि कर्तव्य करणे यामध्ये थोडी सुद्धा तफावत नव्हती. महाराजांनी वैराग्य धारण केलं आणि स्वतःमधला अहंकार मारला. दुसऱ्याला सांगण्यापेक्षा, दुसऱ्याला म्हणतात बोलता, याच्यामध्येच काहीतरी फरक आहे. बोलता सोपे वाटे आणि करणी करता तुम्हाला माहित आहे. हो, जेव्हा बोलता ना तर फार चांगलं वाटते. हो, असं करावं लागते, तसं करावं लागते. पण जेव्हा स्वतः करतो ना तर त्यावेळी काही दिवस केल्यानंतर नाही बाबा, करणं काही सोपं नाही. भजन मंडळ चालवतात, भजन मंडळ काही चालवणं सोपं नाही. प्रार्थनेत जाणं काही सोपं नाही. काही दिवस जातात आणि थोडं का कोणी आपल्याला वाईट बोललं किंवा असं म्हटलं, अरे थोडीशी टाळ चांगली वाजव, असं जर समजा कदाचित ज्याला येत नाही त्याला जर एखाद्या चांगल्या शिकलेल्या व्यक्तीने म्हटलं की वाजव, तर तेव्हा एकच उत्तर येते, हे गे बाई म्हणते तू या टाळ, हे टाळ, तुझी प्रार्थना, तुझा हरिपाठ आणि ते तुझं सगळं, तुमचा काकडा तूच कर, बस उद्यापासून मी येत नाही. पण बोलता सोपे वाटेल, करणी करता. महाराजांनी आपल्या जीवनामध्ये जसे बोलले, बोलण्याच्या आधी महाराज बोलले नंतर, बोलले नंतर मला सांगा, रामायणामध्ये सगळे बोलले, रामायणामध्ये सगळे बोलले. राम बोलले, सीता बोलल्या, जनकजी महाराज बोलले, दशरथ बोलले, सगळे कॅरेक्टर जेवढे होते ते सगळेजण बोलले. पण सांगा, त्या रामायणामध्ये एक माणूस नाही बोलला. कोण नाही बोलले? भरतही बोलले,
लक्ष्मण सुद्धा बोलले, माता सीता सुद्धा बोलल्या, फक्त कर्म करत राहिला तो. कोण आहे असा? लक्ष घ्या बरं, जरा आपल्या मेमरीला थोडासा ताण द्या बरं. कोण आहे असा की जो रामायणामध्ये बोललाच नाही, फक्त कर्तव्य केलं त्यानं? कोण आहे असा? बोललाच नाही. सगळेजण बोलतानाच कोण आहे? जाके नाम त्रिपुर नासा, जाके नाम त्रिपुर नासा, ताके नाम शत्रुघ्न अस होई, ताके नाम शत्रुघ्न अस होई. राम सिया राम सिया राम जय जय राम, 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 राम सिया राम जय जय राम, राम. सिया भगवंताच्या नावाची सुबट टाळी वाजवायची. सिया राम, जाके नाम, ज्याच्या नाव घेतल्याबरोबर शत्रू थर 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 कापतात, त्याचं नाव काय आहे? शत्रुघ्न. आणि शत्रुघ्न बोलला नाही महाराज. पहिले काय केलं? कर्म केलं. ज्याचं नाव घेतल्याबरोबर सगळे जे शत्रू आहे तर ते शत्रू कापतात. आणि जास्त जो बोलतो त्याचेच भांडणं होते, नाही काय? ज्या घरात जो जास्त बोलतो त्याच्याशीच भांडणं होते. आणि जो बोलतच नाही, जो बोलतच नाही त्याच्याबद्दल जास्त भांडणही उत्पन्न होत नाही. मग महाराज श्री संत गाडगे महाराज पहिले बोलले नाही. महाराजांनी काय केलं तर पहिले कर्म केलं. कर्मण्येवाधिकारस्थे मा फलेषु कदाचन. जे कर्म करतात आणि कर्म करा, पण त्याच्या फळाची अपेक्षा ठेवू नका. आणि कर्माचं फळ तुम्हाला मिळाल्याशिवाय राहत नाही. जसं कर्म कराल तसं फळ तुम्हाला मिळेल. आणि श्री संत गाडगे महाराजांनी आपल्या जीवनामध्ये पहिले समाजाचं निरीक्षण केलं की समाज कोणत्या दिशेला जात आहे. समाजामधील अंधश्रद्धा पाहिली, समाजामधील लोकांची देवपूजा आणि देवपूजेनंतर त्याच्यामधला जो भाव आहे तो पाहिला. आणि त्या माध्यमातून जे अनिष्ट प्रथा तयार होत आहे तर त्या महाराजांनी पाहिला. भक्ती करणं अत्यंत महत्वाची आहे. भक्तीनेच आपल्या इंद्रियांना परमात्म्यापर्यंत वळवता येते. परंतु ज्ञान न घेता घेतलेली भक्ती ही अत्यंत खोटी ठरते महाराज. भक्ति भक्ति क्या करते हो, भक्ति भक्ति क्या करते हो, भक्ति में भी धोखा है, बिना आचरण फल ना पावे, सारी भक्ति धोखा है. भक्ती केली परंतु ते जर का आचरण त्याच्याबद्दल जर नसेल महाराज, ती भक्ती जर समजून नाही घेतली, ज्ञान न घेता जर ती भक्ती केली तर ती अंधश्रद्धेमध्ये येऊन मोडते. अंधश्रद्धा तयार होते, अभक्ती ती होते. प्रेम भक्ती बिना ज्ञान नको देवा. प्रेम भक्ती नको देवा. प्रेम भक्ती बिना ज्ञान नको देवा. प्रेम भक्ती बिना ज्ञान नको देवा. अभिमान नित्य नवा दया माझी,
प्रेम सुख देई प्रेम सुख देई प्रेम सुख देई प्रेम सुख दे प्रेम सुख दे प्रेम सुख दे रांडवेने जेवी शृंगार पैकेला ज्ञानाविन प्रेमाविन झाला ज्ञानी तैसा प्रेम सुख दे प्रेम सुख दे एखादी बाजारू स्त्री असते आणि तिचा शृंगार जसा असते ती खूप शृंगार करते. सौभाग्यवती स्त्रीपेक्षाही भारी तिचा शृंगार असतो, पण त्या शृंगाराला काहीच महत्त्व नसते. तसं संत श्री तुकाराम महाराज म्हणतात की ज्याच्यामध्ये प्रेम नाही, ज्याच्यामध्ये प्रेम नाही, ज्याच्यामध्ये ज्ञान नाही, तर ती जी भक्ती आहे तर ती भक्ती व्यर्थ आहे. आणि हेच श्री संत कर्मयोगी वैराग्यमूर्ती गाडगे महाराजांनी पाहिलं की लोक भक्ती तर करतात, पण त्या भक्ती करत असताना ते कुठंतरी चुकतात. महाराज असंच समाजाचं आधी निरीक्षण केलं आणि निरीक्षण करीत असताना महाराज प्रत्येक गावामधून जायचे. महाराजांचा जो वेश आहे तर तो वेश अत्यंत वेड्यासारखा होता. डोक्याचे केस आणि दाढीचे केस वाढलेले होते आणि फाटकं तुटकं अंगामध्ये सदरा होता, हातात वाकटी तिकडी ती काडी होती आणि अशा वेशामध्ये आणि पायामध्ये चप्पल नाही आणि वेड्यासारखा असा त्यांचा तो वेश पाहिल्यानंतर लोक त्यांना गावामधून हकलून देत होते. मुलं त्यांना दगड मारत होते, कोणी त्यांना गावामध्ये राहू देत नव्हतं. आणि मग म्हणून महाराज जंगलामध्येच राहायचे आणि तिथे जे मिळेल ते खायचे. तिथे मग एखादं चिंचीचं झाड दिसो, कवट दिसो, बोर दिसो, जे मिळेल ते खाऊन घ्यायचे. आणि कमीत कमी 2-2 दिवसपर्यंत महाराज उपाशी राहायचे. 2 दिवसपर्यंत काहीही ते खात नव्हते. कारण कोणी दिलं तर ठीक, नाही दिलं तर ठीक. आणि असा देहाचा जो अभिमान आहे, सगळ्यात जास्त अभिमान कशाचा असतो तर देहाचा. या देहाचा अभिमान श्री संत गाडगे महाराजांनी सर्वात आधी घालवला. अभिमान करता इस देह का. श्री संत तुकडोजी महाराज लहर की बरखामध्ये सांगतात, अभिमान करता इस देह का किसके भरोसे यार तू, यह देह तो है मिट्टी का मत कर कभी इतबार तू. इस देह में जो ब्रह्म है, इस देह में जो ब्रह्म है उसे जान ले अभिमान कर, है ब्रह्म की सत्ता सभी इस भेद को पहचान कर. आणि म्हणून महाराज या देहाचा अभिमान न करता, या देहामध्ये कोणाची सत्ता आहे? ब्रह्माची सत्ता आहे. ब्रह्माची सत्ता आहे, ते ईश्वराची सत्ता आहे. म्हणूनच हे शरीर चालते, बोलते, सर्व कार्य करते. आता याला हात आहे, पाय आहे, कान आहे, डोळे आहे, सगळं काही आहे. मग हे कोणाच्या सत्तेने चालते? त्या ब्रह्माच्या सत्तेने चालते. तो ब्रह्म जोपर्यंत यामध्ये आहे तोपर्यंत याला चालता येते. आणि आपण म्हणाल की कसं काय, ब्रह्म म्हणजे काय? आता जर एखादा मृत व्यक्ती असेल, एखादा व्यक्ती मृत झाला आणि तो खाली पडलेला आहे आणि त्याच्या अंत्येष्टीची तयारी व्हायची आहे आणि थोडासा वेळ आहे, मग त्या व्यक्तीला त्याला हात असते, पाय असते, कान असतात की नाही? मग त्याला म्हणायचं, बाळा आता थोडंसं अंत्येष्टीची तयारी करायसाठी, तिरडी बांधायसाठी जरासा वेळ आहे, तू थोडासा या गावातून एक चक्कर मारून ये बरं. तू चक्कर मारून येईल का तो? काय नाही, त्याला पाय आहेत ना, त्याला कान आहे ना, हात आहे ना, मग तो कार्य का करत नाही? कारण
इस देह में जो ब्रह्म है, त्याचा अभिमान कर म्हणतात। इस देह में जो ब्रह्म है, सारी दुनिया का तू ही करनदार है, सारी दुनिया का तू ही करनदार है, बिना तेरे न किसी को लगा पार है, बिना तेरे न किसी को लगा पार है, सारी दुनिया का तू ही करनदार है, सारी दुनिया का तू ही करनदार है, बिना तेरे न किसी को लगा पार है, बिना तेरे न किसी को लगा पार है। तेरे बिजली से जलता है सारा गगन, दौलती है हवा, फूलता है जीवन, तेरे बिजली से जलता सारा गगन, दौलती है हवा, फूलता है जीवन, सारे प्राणों का प्रेरक तू सरदार है, सारे प्राणों का प्रेरक तू सरदार है, बिना तेरे न किसी को लगा पार है, बिना तेरे न किसी को लगा पार है। तेरी बिजली से चलता है सारा गगन, डोलती है हवा, फूलता है जीवन, तेरे प्राणों का तू सरदार आहे। या प्राणाचाही सरदार कोण आहे? तो आहे। आणि म्हणून गाडगे महाराजांनी तो जाणला, मी जाणला, आणि या सर्व सृष्टीचा जो करता आहे त्याची पूजा श्री संत गाडगे महाराजांनी केलेली आहे। आणि मग गाडगे महाराज जेव्हा रस्त्याने जायचे, आता समाजाचं निरीक्षण केल्यानंतर मग महाराजांना काही कल्पना सुचू लागल्या। महाराज जात असताना मग हनुमानजीचं मंदिर पाहायचे, आणि मंदिर पाहिल्यानंतर तिथे जायचे, आणि तिथे गेल्यानंतर त्यांना भरपूर असा कचरा काडी दिसायचा। मग महाराज काय करायचे की कुठला तरी एक खराटा मागायचे आणि ते मंदिर, ते हनुमानजीचा ओटा वगैरे ते झाडून स्वच्छ करायचे। पूर्ण तो कचरा परिसर ते स्वच्छ झाल्यानंतर मग लोक बाया मुलं बाळ त्यांना विचारायचे, महाराज म्हणे तुम्ही हे काय करत आहे, तुम्ही हे काय करत आहे? तर तेव्हा महाराज म्हणायचे, देवळाच्या बाजूला किती घाण झालेली आहे, ओट्यावर किती घाण झालेली आहे, ती साफ करू नये का? अरे जिथे साफसफाई असते तिथं देव सुद्धा नांदतो, तिथे देव वास करतो। आता लोकांना हे बोलणे महाराजांचे वेड्यासारखे वाटायचे, म्हणून लोक त्यांना हसायचे आणि वेडा म्हणून त्यांना हाकलून द्यायचे। काय वेडा आहे म्हणे, हा देव सांगतो म्हणे, देव म्हणते म्हणे का जिथे साफसफाई आहे तिथे देव वास करतो, आणि तिथून लोक चालले जायचे। परंतु महाराजांचं जे कार्य आहे त्यांनी कधीच थांबवलं नाही। महाराजांना जेव्हा एक अशी वेळ आली की जेव्हा खूप थंडीचे दिवस होते, गावात तर लोक राहू देत नाहीत, खूप थंडीचे दिवस आहे, आणि थंडीचे दिवस असताना आता महाराजांच्या अंगावर ते जे वस्त्र होते घरी ज्यांनी घातले होते तेच वस्त्र आता इतके जीर्ण झाले होते, आणि पातळ असे वस्त्र ना अंगावर घेण्यासाठी कोणती रजाई ना काही, आणि मग कोणी आसरा देत नाही। रात्रीच्या वेळेस कोणत्या गावात थांबायचं तर लोक वेडा आहे किंवा चोरटा आहे असं समजून त्यांना हाकलून देत होते। मग करायचं काय, तर एक गावाच्या जवळ स्मशान होतं,
गावाच्या जवळ स्मशान होतं आणि तिथे एक प्रेत जळत होतं. आपल्याला जर स्मशानात रात्रीचे 12 वाजता जायला जर लावलं तर आपण जाऊ का एकटं? नाही जाणार, भीती वाटणार. महाराज त्या स्मशानाच्या तिथे गेले, प्रेत जळत होतं आणि त्या थंडीमध्ये ते जे प्रेत जळत होतं तेथेच महाराज जाऊन बसले आणि तेथे मग त्यांना गरम वाटायला लागलं आणि दिवसभर रात्रभर हिंडत फिरत आहे, लोक एका ठिकाणी राहू देत नाहीत. म्हणून मग महाराजांनी तिथेच त्या स्मशानामध्ये रात्र त्या स्मशानामध्ये त्यांनी काढली आणि निवांत तिथे झोप घेतली. अशा प्रकारे सज्जन हो, श्री संत गाडगे महाराज आपली रात्र दिवस तेथे काढत होते. ते कधीच एका ठिकाणी थांबले नाही. त्यांचं एक लक्षात होतं, बहती नदी भली और चलता साधू भला. ते निरंतर चालत राहिले. रोज 15 ते 20 मैल महाराज एकसारखे चालत राहायचे. तेव्हा श्री संत गाडगे महाराजांनी एक शस्त्र हातामध्ये घेतलं. ते शस्त्र कोणतं होतं बघा. भगवान प्रभू श्री रामचंद्रांनी दुष्टांचा नाश करण्यासाठी, रावणाचा वध करण्यासाठी धनुष्यबाण हे शस्त्र घेतलं. भगवान श्री कृष्णाने गोपिकांचं मन वळवण्यासाठी, समाजाचं मन आपल्याकडे वळवण्यासाठी त्यांनी वृंदावनामध्ये वेणू वाजवला. दुष्टांचा नाश करण्यासाठी भगवान श्रीकृष्णाने हातामध्ये सुदर्शन चक्र घेतलं. अर्जुनाची रक्षा करण्यासाठी शस्त्र न घेता हातामध्ये ते रणांगणावर पडलेलं ते चाक होतं, तर त्या चाकाने हातामध्ये घेऊन भीष्माची प्रतिज्ञा सत्य केली आणि अर्जुनाची सुद्धा प्रतिज्ञा सत्य केली. मग तसेच माझ्या श्री संत कर्मयोगी वैराग्यमूर्ती गाडगे महाराजांनी आपल्या हातामध्ये कोणतं शस्त्र घेतलं महाराज, तर ते खराटा रूपी ते शस्त्र घेतलं. की तो खराटा, की ज्या खराट्याने आज श्री संत गाडगे बाबांनी सार्वजनिक स्वच्छतेकडून सार्वजनिक आरोग्याकडे जाण्यासाठी तो हातामध्ये खराटा घेतला. बाबांच्या झाडूला बाबाच्या झाडूला आय खरंच वरदान बाबाच्या झाडूला. नमन माझे या डोळ्याच संताला आहे, नमन माझे या डोळ्याच संताला आहे खरंच, आहे खरंच, आहे खरंच वरदान गाडगे बाबाच्या झाडूला आहे खरंच वरदान गाडगे बाबाच्या झाडूला आय खरंच वरदान गाडगे बाबाच्या झाडूला. एका हाती गाडगा दुसऱ्या हातामध्ये काठी, एका हाती गाडगा धरला दुसऱ्या हातामध्ये काठी, अंगावर चिंध्या देशावर
सज्जन हो, श्री संत गाडगे महाराजांनी या खराड्याच्या माध्यमातून संपूर्ण देशभरात क्रांती केली. मनुष्याजवळ जर साधन योग्य असेल, मनुष्याजवळील साधन आणि साध्य जर शुद्ध असेल तर इकडचे जग तो तिकडे करू शकतो. डेबूजींनी दीर्घ विचार केला, खूप विचार केला आणि दीर्घ विचारांती ठरवले की आता खराटा हेच आपल्या जनसेवेचं साधन, समाज सुधारणा हेच साध्य आणि समाज प्रबोधन हेच कीर्तन. आणि खराटा यासारखे साधन घेऊन डेबूजींनी जनमानसात क्रांती केली, त्याला संत साहित्यामध्ये तोडलं. आणि श्री संत गाडगे महाराजांचा जो खराटा आहे तो श्रमाकडून स्वच्छतेकडे, स्वच्छतेकडून सौंदर्याकडे, सौंदर्यतेकडून सौजन्याकडे, सौजन्यतेकडून सेवेकडे आणि सेवेकडून संपन्नतेकडे आज तो खराटा जाऊ लागला. आणि असं श्री संत गाडगे महाराजांचा खराटा, श्री संत गाडगे महाराजांनी नुसतं गावच नाही झाडले, नुसतं गावच नाही झाडले, मंदिरच नाही झाडले, तर त्या खराटाच्या माध्यमातून गाव झाडत असताना संपूर्ण गावाला आरोग्य सुद्धा प्रदान केलं. साऱ्या वंचित समाजाला आपल्या कर्ममय वृत्तीने सुखमय करण्याचा हेतूने डेबूजींची भ्रमंती ही चालूच होती. आणि अशातच डेबूजी उघड जग पाहत होते. आणि ते उघड जग पाहता पाहता एक एक गाव फिरता फिरता त्या गावामध्ये स्वच्छता करता करता ते भिक्षा सुद्धा मागायचे, नाही मिळाली तर तसेच राहायचे. कधी कधी 2 दिवस काय 4 दिवस पर्यंत महाराज कष्ट करून सुद्धा उपाशी राहायचे. 4 दिवस उपाशी काढायचे, मेहनत मात्र एकसारखी करतच राहायचे. आणि असे ते डेबूजी आता हे संपूर्ण जग पाहत पाहत आज गेले ते विठुरायाकडे, विठोबाकडे निघाले. विठोबाचं जे गुणगान होतं श्री संत गाडगे महाराजांनी ऐकलं. गाडगे महाराजांनी तर नेहमी असा देव पाहिला होता जी अशी मरामाया, असा तो भैरोबा, ते असे देवता पाहिले होते की त्या देवतांच्या पुढे कोंबडे बकरे हे कापल्या जात होते. आणि कोंबडे बकरे मागणाराच देव गाडगे महाराजांनी याच्या आधी पाहिला होता. पण असा देवता की जो कोंबडे बकरे मागत नाही, कोंबडे बकरे मागत नाही, तर तो फक्त भक्ती मागतो. काशी प्रयागाशी दंडन मुंडन गये पिंडदान गंगे काठी, आणि ऐसा नोहे मार्ग माझ्या पंढरीचा, तेथे या कर्माचा लेश नाही. पंढरीचे सुख नाही कोण्या धामा, पंढरीचे सुख नाही कोण्या धामा, पंढरीचे सुख नाही कोण्या धामा. नामाचा महिमा पंढरीचे, नामाचा महिमा पंढरीचे, पंढरीचे सुख नाही कोण्या धामा, पंढरीचे सुख नाही कोण्या धामा, पंढरीचे सुख नाही कोण्या धामा. काशी प्रयागासी दंडन मुंडन, काशी प्रयागासी दंडन मुंडन गये पिंडदान गंगे काठी, गये पिंडदान गंगे काठी. ऐसा नये मार्ग माझ्या पंढरीचा, ऐसा नये मार्ग माझ्या पंढरीचा,
येथे या कर्माचा लेश नाही, येथे या कर्माचा लेश नाही. पंढरीचे सुख नाही कोण धामा, पंढरीचे सुख नाही कोण धामा, पंढरीचे सुख नाही. तुकड्या दासमाने नाम संकीर्तन, तुकड्या दासमाने नाम संकीर्तन, चाले रात्रंदिन माझ्या पंढरीचे, चाले रात्रंदिन माझ्या पंढरीचे. पंढरीचे सुख नाही कोण धामा, पंढरीचे सुख नाही कोण धामा. नामाचा महिमा पंढरीची, नामाचा महिमा पंढरीची. पंढरीचे सुख नाही कोण धामा, पंढरीचे सुख नाही कोण धामा. पंढरीचे सुख नाही कोण्या धामा, नामाचा महिमा पंढरीशी. तेथे काय चाले रात्रंदिन काय चालते महाराज, तर ते नामस्मरण चालते, अखंड नामस्मरण चालते. आणि नामस्मरण नाम वागणारा जो देवता आहे तर प्रथमच गाडगे महाराजांनी तो ऐकला होता. आणि त्या उत्सुकतेने त्या कुतूहलतेने श्री संत गाडगे महाराज ते पंढरीनाथाचं दर्शन घेण्याकरिता पंढरपूरला गेले. आणि पंढरपूरला गेल्यानंतर पाहिला तिथे नामाचा कल्लोळ आहे. श्री गावगावावरून कान्याकोपऱ्यामधून लोक तिथे त्या पंढरपुरामध्ये पंढरीनाथाच्या दर्शनाला येत आहेत, पायी वारी करत आहेत. जी पाऊस चालू आहे आणि त्या पावसामध्ये सुद्धा पंढरपूरला येत आहेत. त्या पंढरपूरला पाहिल्यानंतर त्या पंढरीनाथाचं दर्शन घेण्यासाठी आज श्री संत गाडगे महाराज पंढरपूरला येतात. चंद्रभागेमध्ये स्नान करतात. ऐसे चंद्रभागा ऐसे भीमा तीर ऐसा पांडुरंग, आता असा पांडुरंग जगामध्ये कुठे सापडणार नाही. आणि त्या पंढरीनाथाचं दर्शन घेण्याकरिता गेले असताना तेथे कळलं की अस्पृश्यांना पंढरीनाथाचं दर्शन घेता येत. आणि महाराजांनी इकड तिकडच्या परिसराचं निरीक्षण केलं तर पाहतात काय, लोक जातात तर खरं पंढरीनाथाचं दर्शन घेण्याकरिता, परंतु तेथील जो आसपासचा परिसर आहे तो अत्यंत घाणीने भरलेला. त्या चंद्रभागेच्या काठावर घाण साचलेली आणि सगळीकडे त्या घाणीमुळे पसरलेला कॉलरी, पटकी सारखे सर्व जे आजार आहेत, मलेरिया सारखे आजार, आणि त्या आजारामुळे ज्यांचा ते प्राण गेलेले ते वारकरी, हे श्री संत गाडगे महाराजांनी तेथील सर्व दृश्य पाहिलं. की देवाचं दर्शन तर घेतात, विठ्ठलाचं दर्शन तर घेतात, परंतु ते घेतल्यानंतर तेथे वारकरी गेल्यानंतर तेथे घाण करून जातात आणि त्या घाणीमुळे सर्वीकडे आजार पसरतो. हे जेव्हा श्री संत गाडगे महाराजांनी पाहिलं तर तेव्हा महाराजांच्या मनामध्ये एक क्रांती तयार झाली. ते म्हणाले की आता परिवर्तन आणण्याची गरज आहे. मग आता परिवर्तन आणायचं तर कुठून आणायचं? हा, भुके नाही अन्न, भुके नाही अन्न, मेल्यावरी पिंडदान, मातृसेवा करी पूर्ण, जनता जनार्दन खरे देव. हे श्री संत गाडगे महाराजांनी ओळखलं. जनता काय आहे? जनार्दन आहे. जनार्दन जनार्दन माय बाप जनार्दन, जनार्दन जनार्दन माय बाप जनार्दन. आणि जनार्दन म्हणजे देव जो आहे, या
जनार्दनामध्ये आहे, म्हणजे या लोकांमध्ये आहे, हे श्री संत गाडगे महाराजांनी जाणलं. देव कुठे आहे? कुठे आहे देव? देव आहे माणसात. आता माणसात देव कसा? श्री संत गाडगे महाराजांनी माणसात देव कसा का पाहिला? माऊल्यांनो, खाली बसून जा. वेळ जरी नसेल तरी पण खाली बसून जा 2 मिनिटं. कारण असं आहे की आपण जत्रा करायला येतो. काय करायला येतो? जत्रा. यात्रा करायला येत नाही. हो, जत्रा में फतरा बिठाया और तीरथ बनाया पाणी. जत्रेत काय? फतरा बसवला आणि त्या फतऱ्याची पूजा करतो. पण त्या फतऱ्यात देव दाखवणारे कोण आहेत? संत आहेत. देव दाखवणारे संत आहेत. ते संत काय म्हणतात? माणसात मध्ये पण देव आहे. जसा त्या मंदिरामध्ये जो देव आहे तोच देव तुमच्यामध्ये सुद्धा आहे, हे संत समजून सांगतात. ज्याप्रमाणे माझे सद्गुरू विदेही संत श्री वसंत माऊली, आम्ही यांच्याकडे जेव्हा उपदेश घ्यायला गेलो तर तेव्हा पहिल्यांदा हेच सांगितलं, म्हणे बाबा बघा माऊली कशा समजून सांगतात, आमचे सद्गुरू समजावून सांगतात. म्हणे आमचे सद्गुरू समजावून सांगतात की म्हणे देवाच्या समोर नैवेद्य ठेवता. म्हणे तुम्ही तुमच्या घरापातला देवापाटातला देव त्या देवाच्या जवळ नैवेद्य ठेवता. आम्ही म्हटलं हो. म्हणे एवढासाच नैवेद्य, एवढासाच भात, त्याच्यात एकच थेंब कढीचा, एकच अर्धाच भजा, उली थोडं त्याच्यात तुम्ही ठेवता आणि देवाला नैवेद्य लावता. आम्ही म्हटलं हो. म्हणे मग तुम्ही त्याला रोज नैवेद्य लावता. मग तुम्ही एखाद्या दिवशी जर गावाला गेले, चोर आला, मग म्हणे ज्याला तुम्ही रोज जेव घालता, आमचे सद्गुरू म्हणतात ज्याला तुम्ही रोज जेव घालता, मग त्या देवाची जबाबदारी नाही का तुमच्या घराचं रक्षण करायची? म्हटलं हो. मग तो जो देवपाटातला देव, आता देवाच्या जवळ शस्त्र अस्त्र नसतात का? काली माता असते. कोण? तर आमची कुळदेवता काली माता असते. तिच्या हातात अस्त्र असते. प्रभू श्री रामचंद्र असतात, भगवान विष्णू असतात हातामध्ये ते सुदर्शन चक्र घेऊन. सगळे देवी देवता असतात. मग त्या देवी देवतांना आपापल्या शस्त्रासोबत चोर आला म्हणजे सावधान होऊन जायचं. पण होते का? तुमच्या घरातले देव तुमच्या घरातल्या त्या चोराला हाकलतात का? नाही, हाकलत नाही. मग जो देव चोराला हाकलत नाही, बरं तो नैवेद्य लावल्यानंतर त्या देवाला भूक लागते काय? आम्ही म्हटलं नाही, त्याला भूक लागत नाही. तो चोर आला म्हणजे त्याला हाकलत नाही. कधी देव जर घराच्या बाहेर असला, देवळाच्या बाहेर असला, त्याच्या अंगावर जर एखादं श्वान येईल आणि श्वान येऊन त्याच्यावर अभिषेक करून जाईल, तरी तो देव त्याला काहीही म्हणत नाही. आणि जर समजा त्याच्या समोर क्षमाही मागितली तरी तो काही क्षमा करत नाही. मग आमचे सद्गुरू म्हणतात की मग तो देव सगुण आहे का? सगुण आहे का देव? मग तो देव खरा आहे का? मग आमचे सद्गुरू समजून सांगतात, देहीचे देऊळ दिसते दुरोण, देहीचे देऊळ दिसते दुरोण, देवाचा कोण ओढकावा, देवाचा कोण ओढकावा. आकार उकार ओंकाराच्या देठी, आकार उकार ओंकाराच्या देठी, शून्याच्या शेवटी
ते दुरून देवाचा कोण भावा देवाचा कोण देहीचे देऊळ देही देही म्हणजे आत्मा जो जो शरीर धारण करतो तो देही जसं भगवद्गीतेमध्ये सांगितलं आहे क्षेत्र आणि क्षेत्रज्ञ क्षेत्र म्हणजे इदम शरीरम कौंतेय क्षेत्र क्षेत्रज्ञ भिधीयते म्हणजे हे जे शरीर आहे हे कौंती पुत्रा हे जे शरीर आहे तर हे शरीर काय आहे क्षेत्र आहे आणि यामध्ये राहणारा या देहामध्ये राहणारा क्षेत्रज्ञ आहे क्षेत्रज्ञ आहे मग देही जो देही म्हणजे या देहामध्ये राहणारा आणि त्याचं देऊळ मग या देहामध्ये राहणारा जो देव आहे त्याचं देऊळ कोणतं आहे हे शरीर त्याचं देऊळ आहे देहीचे देऊळ दिसते दुरून आता तुम्ही मला सांगा की जसा देवपटाच्या देवाला देवपटामधल्या देवाला किंवा मंदिरामधल्या देवाला तुम्ही जेव्हा नैवेद्य दाखवला त्यानं काहीच रक्षा केली नाही पण जर एखाद्या माणसाला जो उपाशी आहे त्याला जेवण द्या बरं त्याला ताट वाढून द्या तो जेवेल का जेवणार की नाही जेवणार सांगा जेवणार ना तो जेवण करेल का जेवण करेल कारण त्याच्या पोटामध्ये भूक आहे आणि भूक असल्या कारणाने तो जेवण करेल आणि बघा भगवद्गीतेच्या 15व्या अध्यायामध्ये भगवान श्री कृष्ण सांगतात अर्जुनाला की अहम वैश्वानरो भूत्वा प्राणिनं देहम आश्रितः प्राण अपान समायुक्तः पचाम्यन्नं चतुर्विधम या चारही प्रकारच्या रसाला पचवण्यासाठी मी त्या पोटामध्ये त्या जठराग्नीमध्ये वैश्वानर नावाचा अग्नी होऊन राहतो असं भगवान श्रीकृष्ण स्वतः म्हणतात म्हणजे जठरमध्ये जो अग्नी प्रज्वलित होतो ती जी अग्नी प्रज्वलित होते तर ते वैश्वानर नावाचा अग्नी जर स्वतः भगवंत असतील तर मग त्याच्यामध्ये दिलेला एक घास म्हणजे काय होईल भोजन नहीं यह यज्ञ है ब्रह्माग्नि में है आहुति नर शुद्ध चित्त सेवन कर सब ब्रह्म ही होती मति ऐसी किया कर भावना अर्पण किया कर ब्रह्म को कर फिर भोजन प्रेम से सद्बुद्धि पावे धर्म को सद्बुद्धि रे धर्म को मग भूक लागते आणि जर समजा मनुष्याला जर एखादी शिवी दिली त्याला एक मारली तर मारल्यानंतर तो चुपचाप बसून राहते का बसून तो तुम्हालाही प्रतिकार करेल तोही मारेल म्हणजे त्याच्याजवळ राग आहे काय आहे राग त्याच्याजवळ राग आहे म्हणून तो प्रतिकार करतो मारतो आणि त्याच्याकडे रजोगुण आहे म्हणून त्याला भूक लागते आणि त्याच्याकडे तमोगुण आहे म्हणून तो अन्यायाचा प्रतिकार करतो म्हणूनच तर गाडगे महाराज कीर्तनामध्ये त्यांनी ठळक लोकांना सांगितलं म्हणे ज्या वेळेस मिठाचा सत्याग्रह झाला तेव्हा कोण गेलं होतं तुमच्या घरातले देवपाटातली ते दुर्गा गेली होती का ते जे देव होते ते गेले होते का लोक म्हणाले नाही मग कोण गेलं होतं तर म्हणे महात्मा गांधीच्या माग सगळे लोक गेले होते मग त्यांनी क्रांती घडून आणली म्हणजे काय तमोगुण हा या माणसामध्ये आहे आणि सत्वगुण जर तुम्ही या मानव समाजाची जर सेवा केली तर
भोजन देण्याची किंवा सेवा करण्याची जे भावना आहे ती सुद्धा माणसामध्ये आहे. मग हे कोणते? रज, तम आणि सत्व, हे जे 3 गुण आहेत, तर ते 3 गुण कोणामध्ये आहेत? मग 3 गुण कोणामध्ये आहे? बोला, 3 गुण कोणामध्ये आहे? माणसामध्ये. झोपल्या का काय? जागी आहे ना तुम्ही? कोणामध्ये आहे? हा, बोलले तर असं वाटते की आहे बा बसलेले माणसं. हो, तर संपू? हो, वेळी. तर हे 3 गुण आहे. तर 3 गुण हे माणसामध्ये असतात, म्हणून माणूस हा काय आहे? सगुण आहे. सगुण निर्गुण गुणाचे अगुण, सगुण निर्गुण गुणाचे अगुण, हरी दीन जन्म होय. हरी मुखे मना, हरी मुखे माना, हरी मुखे मना, मुखे माना, हरी मुखे मना, हरी मुखे माना, पुण्याची गणना कोण करी. मग हे 3 गुण कोणामध्ये आहे? माणसामध्ये आहे. मग ते माणसामध्ये आहे, मग सगुण मूर्ती कोण झाली? सगुण मूर्ती माणूस झाला. म्हणून संत सांगतात की खरा देव कोणता आहे? खरा देव, खरा देव जो मंदिरामध्ये तुम्ही जे पाहता तोच देव सर्व जनसामान्यामध्ये, आणि गाडगे महाराजांनी जो पांडुरंग आहे, पांडुरंग परमात्मा आहे, तर तो परमात्मा या माणसामध्ये त्यांनी पाहिला. चहू देहाची करुनिया वीट, तीज वरी नीट उभा असे. चहू देहाची म्हणजे स्थूल, सूक्ष्म कारण आणि महाकारण, हे 4 देहाची वीट करून तो आत्मा या देहामध्ये वास करतो. तो पंढरीनाथ, तो पांडुरंग प्रत्येक माणसामध्ये, प्रत्येक जनावरांमध्ये, प्रत्येक किडा, कीटक, मुंगी या सर्वांमध्ये तो वास करतो. शिवपुराण सुद्धा सांगते की चल मूर्ती, अचल मूर्ती म्हणजे चालणारे जीव, थांबणारे जीव. चालणारे जीव म्हणजे चराचर सृष्टीमधले हलणारे बोलणारे ते जीव. मग त्याच्यापासून मुंगीपासून हत्तीपर्यंत आले. आणि अचल लिंग म्हणजे जे झाड झुडूप वगैरे आहेत ते. आणि ही संपूर्ण सृष्टी देवाने भरलेली आहे, असं संतांचं मत आहे. गोपाल कृष्ण भगवान की. आणि तो परमात्मा श्री संत गाडगे महाराजांनी प्रत्येक माणसामध्ये, किडा कीटक मुंगी ढोरांमध्ये, सर्वांमध्ये पाहिला. आणि मग ते परिवर्तन घडवण्यासाठी श्री संत गाडगे महाराज आपल्याच क्षेत्रामधून सुरुवात करावी म्हणून ऋण मोचनला त्यांनी सर्वात पहिलं जे क्रांती घडवली, तर ती कुठे घडवली? ऋण मोचनला. ऋण मोचनला पौष माही, ऋण मोचनला पौष माशी गर्दी आटली, लाखो भाविकांची तिथे गर्दी दाटली, लाखो भाविकांची तिथे गर्दी दाटली, लाखो भाविकांची तिथे गर्दी दाटली. पूर्ण नदीच्या त्या तीरावर मुद्गलेश्वराचे एक मंदिर, मुद्गलेश्वराचे एक मंदिर. लोकांची दर्शनास हो, लोकांची दर्शनास रीग लागली, लाखो भाविकांची तिथं गर्दी दाटली.
महाराज की जय. हे भजन कोणी लिहिलं माहित आहे का? महाराजांनी लिहिलेलं आहे. भरत हरिभक्त परायण, हा हरिभक्त परायण माननीय श्री भरतजी महाराज रेडे यांनी लिहिलेलं ते भजन आहे. आणि अशा प्रकारे श्री संत गाडगे महाराजांनी ऋणमोचनला आपली पहिली यात्रा सुरू केली. असो, या पुढचं जे चरित्र आहे उद्या ठीक 4:30 वाजता त्याची समाप्ती, महाराजांचं महानिर्वाण आपण श्रवण करूया. आणि हे जे सर्व श्री संत गाडगे महाराजांचे चरित्र आपण इथे श्रवण करत आहात आणि पहिल्या दिवसपर्यंत पासूनचं जे चरित्र आहे तर ते सांगण्यात आलेलं आहे. ज्यांचं कुणाचं चुकलं असेल ऐकणे तर तुम्हाला यूट्यूबवर पाहायला मिळेल. यूट्यूबचं चॅनलचं नाव आहे सुरेश महाराज गहूकार. सुरेश महाराज गहूकार यांच्या नावाने ते चॅनल आहे. त्या चॅनलवर आम्ही जेवढे काही महाराजांच्या पहिल्या दिवसपासूनचं जे चरित्र आहे ते त्या चॅनलवर टाकलेलं आहे. कृपया त्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि जे काही नवीन नवीन आणखीन काही कथा प्रवचन कीर्तन येतील तर त्या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील. गाडगे महाराजांचं संपूर्ण चरित्र तुम्हाला त्या चॅनलवर पाहायला मिळेल. जय गुरुदेव.